तर नमस्कार मैत्रिणींनो, मी बघा आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर बघा आता मकर संक्रांतीचं जे हळदी कुंकू होतं ते बायांसाठी हे खूप स्पेशल असते आणि इथे बघा प्रत्येक लेडीज हे नवीन ब्लाऊज शिवून घेतात. तर इथे बघा मी हळदी कुंकू स्पेशल इथे 5 ते 6 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि ते प्रत्येक पॅटर्नचे वेगवेगळे ब्लाऊज शिवलेले आहे. तर ते कशाप्रकारे शिवलेले आहे तर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर हे जे 5 ते 6 ब्लाऊज मी इथे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे. तर हे मी इथे हळदी कुंकवासाठी अर्जंट असे हे 1 ते दीड तासात प्रत्येक कस्टमरला दिलेले ब्लाऊज आहे. तर इथे मी ते कशाप्रकारे शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता म्हणजे शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे ब्लाऊज शिवता येणार आहे. तर हे बघा, हे एक ब्लाऊज आहे. तर ते इथे बघा मी ते आजच एका कस्टमरला दिलेलं आहे, कारण की बघा आज शेवटचा हळदी कुंकवाचा दिवस आहे. तर इथे त्यांना अर्जंट पाहिजे होतं. तर मी इथे फक्त एका तासात ते ब्लाऊज शिवलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजला बघा मी इथे याचे स्लीव्ज मी इथे 3/4 केलेले आहे आणि इथे बघा फक्त इथे 80 ते 85 सेंटीमीटरमध्ये हे ब्लाऊज मी इथे बसवलेलं आहे आणि एक डिझाईनसुद्धा एक साईडने घेतलेली आहे आणि फक्त मागचा गळा सिंपल गोल गळा शिवलेला आहे आणि समोरच्या साईडने बघा इथे समोरच्या साईडने मी इथे कप्स अटॅच केलेले आहे आणि कप्स अटॅच करून मी इथे खाली क्रॉसपट्टीसुद्धा लावलेली आहे. तर इथे बघा क्रॉसपट्टी लावून मी इथे कप्स अटॅच केलेले आहे. तर इथे ज्या कस्टमरचा मला मी इथे बघा हे शिवून दिल्यानंतर मला त्यांचा फोन पण आलेला आहे की एक खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसलेला आहे. तर इथे बघा आपल्याला कसं आपलं जर छान कस्टमरला सर्व्हिस दिली आणि ते कस्टमरचा जर आपल्याला रिप्लाय आला तर खूप छान वाटतं. तर मला त्या कस्टमरचा फोन आला, त्यांनी घरी जाऊन ते फिटिंग बघितली आणि त्यांचा मला कॉल आला. तर मला खूप छान वाटलं. तर इथे बघा हे दुसरं ब्लाऊज आहे. तर हे दुसरं ब्लाऊज पण एक डिझायनर ब्लाऊज आहे आणि जसं आरी वर्क असतं तशा प्रकारे इथे रेडीमेड आरी वर्क या ब्लाऊजला होतं आणि इथे बघा अशा पॅटर्नचं मी ते इथे शिवलेलं आहे. स्लीव्जला पूर्ण वर्क आलेलं आहे आणि समोरच्या गळ्यालासुद्धा वन साईड वर्क आलेलं आहे. मस्त असं बघा हे पण प्रिन्सेस कटचंच ब्लाऊज आहे आणि हे माझ्या एका कस्टमरचं मी शिवून दिलेलं आहे आणि इथे बघा इथे समोरच्या साईडने बघा एक साईडने ही जे उजव्या साईडला इथे डिझाईन्स आलेली आहे. तर मस्त असं लुक्स या ब्लाऊजला आलेला आहे आणि मागचा गळा इथे गळा केलेला आहे आणि बघा मागच्या साईडने पण छान वर्क आलेला आहे आणि डीप असा हा म्हणजे डीप असा हा गळा इथे तयार झालेला आहे. तर याला मी थोडी दोरीसुद्धा लावून घेतलेली आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा अजून एक पॅटर्नचं बघा ब्लाऊज आहे. हे सिंपल ब्लाऊज पीस होतं. तर इथे बघा मी इथे लेस लावून आणि इथे बघा खड्याची लेस लावलेली आहे आणि खाली एक पॅच अटॅच करून दिलेला आहे आणि इथे बघा सिंपल या ब्लाऊजवर अशा प्रकारे डिझाईन्स करून बघा मस्त असं लुक्स या ब्लाऊजला बनवलेलं आहे आणि फिटिंगसुद्धा छान आलेली आहे. हे पण ब्लाऊज 3/4 स्लीवचं ब्लाऊज आहे. तर त्यानंतर बघा अजून पुन्हा एक ब्लाऊज मी इथे सिवलेस ब्लाऊज शिवलेला आहे आणि सिवलेस ब्लाऊज शिवून बघा इथे छान इथे बारीक डिझाईन्स त्याला इथे बघा याच कापडमध्ये बारीक डिझाईन केलेली आहे. छान अशी फ्रिल लावलेली आहे आणि बघा सिवलेस बाही करून फ्रिल अटॅच केलेली आहे. त्यानंतर बघा आता इथे बॅक साईडने बघा बॅक साईडने पूर्ण डिझाईन्स आलेली आहे आणि बघा ही जी डिझाईन्स आहे बॅक साईडने ते खाली थोडी इथे प्लेन कापड उरल्यामुळे मी इथे बघा खाली लेस 2 ते 2.5 इंच साईजची लेस घेतलेली आहे आणि ते अटॅच केलेली आहे. मस्त असं लुक्स बॅक साईडने या ब्लाऊजला आलेलं आहे आणि फ्रंट साईडचं मी ते प्रिन्स कट शिवलेलं आहे आणि याला मी इथे कप्स अटॅच केलेले आहे. त्यानंतर साईडला मी इथे चेन अटॅच केलेली आहे. म्हणजे मागून पुढून मी इथे पॅक शिवलेला आहे आणि साईडला चेन अटॅच केलेली आहे. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे हे इथे मस्त असं लुक्स असलेलं स्लीवलेस ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. त्यानंतर एक अजून धडीच्या साडीवरचं इथे बघा अशा प्रकारे म्हणजे धडीचा वापर करून मी इथे बघा बॅक साईडने अशा प्रकारे गळा शिवलेला आहे आणि मस्त अशी फिनिशिंग या ब्लाऊजला सुद्धा आलेली आहे आणि हे पिंक कलरचं ब्लाऊज आहे आणि जे धडी ग्रीन कलरची असल्यामुळे हे खूप छान अट्रॅक्टिव्ह असं हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. तर हे सुद्धा मी इथे एका कस्टमरचं शिवलेलं आहे. त्यानंतर बघा अजून एक सिंपल चौकोनी गळ्याचं सुद्धा एक ब्लाऊज शिवलेलं आहे आणि त्याला मी इथे गोल्डन कलरची लेस अटॅच केलेली आहे. तर हे संपूर्ण
हे जे संपूर्ण ब्लाऊज आहे ते मी इथे कस्टमरचे अर्जंट दिलेले ब्लाऊज आहे, कारण की हळदी कुंकासाठी स्पेशल त्यांनी शिवून मागितलेले आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि व्हिडिओ कसा वाटला एक कॉमेंट नक्की करा. यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान असा व्हिडिओ नक्की घेऊन येईल. धन्यवाद.